पुण्याचा इतिहास क्वचित अशी शहरं असतात जगाच्या पाठीवर की ज्याच्या इतिहासामध्ये सतत घटना घडत असतात, अनेक मोठमोठ्या घटना घडत असतात आणि त्या घटना घडून ते शहर प्रगतिशील होत असतं. पण पुण्यामध्ये जिजाऊ साहेब आणि बालशिवबा आले. बालशिवबांनी पुण्याचा जीर्णोद्धार केला असंच मी म्हणतो. म्हणजे फक्त त्यांनी तिथं असलेल्या कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला नाही, तर संपूर्ण पुण्याचा जीर्णोद्धार केला. आणि मला असं वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये असं पुणे एकमेव शहर असावं की ज्याचा जीर्णोद्धार करण्यात आलाय. पण आपले आई वडिलांच्या काळामध्ये जी तिकीटं मिळायची सिनेमाची, त्या तिकिटावर पुणे देणे आहे असं लिहिलेलं आहे. एवढ्याशा तिकिटावर पुणे दिलेलं आहे. रसिकपणा पुण्यातल्या लोकांचा खूप मोठा आहे. जर पुण्यातले लोक रसिक नसते तर बालगंधर्वांसारखा एक महान नट तयार झाला नसता. पुण्याच्या रसिकांचं प्रेम मिळालं म्हणून बालगंधर्वांसारखा नट हा वर 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 येऊ शकतो. ही एकच प्याला सारखं किती किती महत्वाचं नाटक आहे. नटसम्राट सारखी नाटकं ही पुण्यामध्ये तयार होतात. ललित कला केंद्रासारखं मोठं केंद्र पुण्यात उभं राहतं. FTII सारखं मोठी इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये उभी राहते. आर्काईव्ह सारखं मोठं फिल्म आर्काईव्ह सारखं मोठं ठिकाण पुण्यामध्ये उभं राहतं. नानासाहेब पेशव्यांनी काय म्हणूयात आपण, हे जे गाव होतं हे शहर किंवा त्याच्यानंतर आपण म्हणतो ना टाउन, या टाउन शहर वगैरे वगैरे सगळं हे स्किप करून सरळ मेट्रोवर उडी मारली. म्हणजे त्याला मेट्रो सिटी किंवा त्याला एक प्रकारे आपण म्हणू स्मार्ट सिटीचं स्वरूप त्यांनी दिलं. मग त्यांनी अनेक घाट बांधण्यासाठी कामं सुरू केली. अनेक मंदिरं त्यावेळेस पुण्यात तयार झालेली आहेत. किंवा तुम्ही बघाल तर महत्वाची म्हणजे 24/7 पुणेकरांना पाणी मिळावं अशी जी व्यवस्था तयार झाली ती नानासाहेब पेशव्यांच्या काळात तयार झाली, ज्यामध्ये कात्रजवरनं दगडी पाईपद्वारे पाणी सगळं पुण्याला मिळणं, हौद तयार करणं, हे सगळं नानासाहेब पेशव्यांच्या काळात तयार झालं. नमस्कार. आज भारी लोक या पॉडकास्ट चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला लाभलेले गेस्ट आहेत अमोघ वैद्य. तर खरं तर हे एक इतिहासकार आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत खूप छान. आणि सगळ्यांना रटाळ वाटणारा, खरं तर सण सणावळ्या वाटणारा इतिहास हा विषय सरांना कसा रोचक वाटला जाणून घेऊया सरांकडून. तर आज आपले गेस्ट आहेत अमोघ वैद्य सर. तर नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच, तुम्ही मला बोलवलं तिकडे. इतिहास खरं तर रटाळ वाटणं, तो शाळेत रटाळ जास्त वाटतं कारण त्याला मार्क्स असतात. पण जो मुलगा, लहान मुलगा ज्याला शाळेत तो रटाळवाणा वाटत असतो, तो जर घराशेजारचं कुठलं जरी मॉन्युमेंट असेल आणि तिथं रोज खेळायला जात असेल आणि त्याला तिथला इतिहास जरी सांगितला घरच्यांनी किंवा आजूबाजूच्या कोणी, तर तो त्याला आवडतोच. त्यामुळे फक्त मार्कांसाठी ज्यावेळेस आपण इतिहास बघतो तर तो रटाळ असतो, बाकीच्या वेळेस तो इतिहास अत्यंत चांगला असतो. खूप छान सांगितलं सर. सो आता पहिलं म्हणजे जिथं आपण आहोत तर त्या पुण्याचा इतिहास आम्हाला जाणून घ्यायला खूप छान आवडेल. येस. सो काय सांगाल पुण्याच्या न माहीत असलेल्या इतिहासाबद्दल? पुण्याचा इतिहास क्वचित अशी शहरं असतात जगाच्या पाठीवर की ज्याच्या इतिहासामध्ये सतत घटना घडत असतात, अनेक मोठमोठ्या घटना घडत असतात आणि त्या घटना घडून ते शहर प्रगतिशील होत असतं. म्हणजे ते पुढं जात असतं. पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या. म्हणून अगदी अश्मयुगीन काळापासून माणूस पुण्यात राहतोय असं आपल्याला दिसतं. त्याचे सगळे आपल्याला पुरावे सापडतात. सिंहगड रोडला आपल्याला पुरावा सापडतो, म्हणजे त्याचे हत्यारं सापडतात किंवा आपल्याला ताम्रपट्ट्याच्या नावांचे वेगवेगळे सापडतात. जसं आपण पुढे येतोय तशा घटना सुद्धा बदलत जात आहेत. म्हणजे अगदी पुण्यावर चालवलेला गाढवाचा नांगर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे बालशिवबा असताना सोन्याचा नांगर चालवला असेल, त्यानंतर पेशवे बाजीराव पुण्यात असतील, नानासाहेब असतील, मग सगळा पेशव्यांचा इतिहास असेल, ब्रिटिशांचा इतिहास असेल, पानशेतचा इतिहास असेल, असं करत आणि आता अगदी कोविडच्या इतिहासापर्यंत, आता तो इतिहासच झाला, आता 6 वर्ष झाली आहेत आपल्याला. त्यामुळे हा सगळा इतिहास बघून पुणे हे डेव्हलप होत गेलं. इतिहासामधनं कायम शिकत राहिलं पुणे असं मला वाटतं. अनेक इतिहासकार आहेत, इतिहास अभ्यासक आहेत ज्यांनी पुण्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे मंदार लवाटे असतील, अविनाश सोनी असतील, अगदी आमचे मित्र आहेत सुप्रसाद पुराणिक आहे, त्यानंतर शंतनू परांजपे वगैरे. ह्यांचंही जर मी यांची नावं याच्यासाठी घेतोय की मी आता जे सांगतोय ते त्यांनाही पटणारं असणार आहे की पुणे कधीच डाऊन झालं नाही. कारण एवढं मोठं शहर ज्यावेळेस उभं राहतं
त्यावेळेस त्याच्यामध्ये ताकद येते. अक्षरशः पेठाच्या पेठा ज्यावेळेस पानशेतच्या पुरानंतर एक सहकार नगरला काही गेल्या, काही नवी पेठेमध्ये आल्या, तरी सुद्धा त्या काळामध्ये गणेशोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा झालेला दिसतोय, की एवढं मोठं घरावर संकट येऊन सुद्धा पुणेकर उभं राहत आहे. ही खरं तर या पुण्याच्या हिस्ट्रीची किंवा हिस्ट्रीतनं शिकण्याची पुणेकरांची तयारी आहे. मग अगदी पुण्याचा इतिहास कुठून बघायचा, तर मी म्हटलं तसं अश्मयुगीन काळापासून आपल्याला दिसतो. कोरेगावच्या भागी म्हणजे मुठा नदीच्या काठावर हा अश्मयुगीन माणूस आपल्याला आलेला दिसतो आणि या अश्मयुगीन माणसाने इथं हत्यारं तयार केली. ती हत्यारं इथं राहतात, त्याचे काही अवशेष आपल्याला सापडतात हत्यारं म्हणण्यापेक्षा, आणि त्यावरनं कळतं की पुणेकर हा अश्मयुगांपासून पुण्यात राहतोय. सातवाहनकालीन आपल्याला काही म्हणजे इसवी सन पूर्व 1 शतकातले आपल्याला पुरावे सापडतात. 8व्या शतकामध्ये आपल्याला पहिलं पुण्याचं नाव सापडतं. पुण्याचं पहिलं नाव आपल्याला, पहिलं म्हणजे ज्ञात नाव म्हणतोय मी, की आतापर्यंत माहिती असलेलं. आता आपण पुणे जरी म्हणत असलो तरी एक 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट साम्राज्य महाराष्ट्रावर राज्य करत होतं. राष्ट्रकूट म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही वेरूळला गेला असाल किंवा वेरूळ माहिती असेल तर वेरूळच्या लेण्या ज्या डायनेस्टीने म्हणजे ज्या साम्राज्याने बांधल्या ते राष्ट्रकूट साम्राज्य. त्यातला आणखीन एक राजा महत्वाचा तो म्हणजे राष्ट्रकूट राजा कृष्ण. तर ह्या कृष्ण राजाने कैलास मंदिर बांधलं आपलं, जे आपण म्हणतो ना की कळस पहिले बांधा आणि तसं मग खोदत आले खाली, तसं ते मंदिर ज्याने बांधलं. त्याच काळामध्ये पुण्यामध्ये आणखीन एक लेणं बांधलं गेलं. ते लेणं म्हणजे जंगली महाराज रोडवरचं पाताळेश्वर लेणं. हे त्याच काळामध्ये तयार झालेलं आहे. एक पाषाणी लेणं आहे. पाताळात जातो म्हणून तो पाताळाचा ईश्वर म्हणून पाताळेश्वर असं खाली उतरत जातो तुम्ही बघितलात तर. पूर्ण नाहीये, अर्धवट लेणं आहे. कारण त्यांना कदाचित अभ्यासक असं म्हणतात की फॉल्टलाईन सापडली. फॉल्टलाईन म्हणजे तो दगड आता इथून पुढे करता येणार नाही त्या दगडावर काम, असं सोप्या भाषेत आपण म्हणूया. आणि पाताळेश्वर आता आपण त्याला म्हणतो, आधी बऱ्याच वेळेस त्याला पांचाळेश्वर असं खरं तर त्याचं नाव आपल्याला दिसतं. त्याच काळामध्ये एक ताम्रपट आपल्याला दिसतो. हा ताम्रपट एक पुगडी भट नावाच्या ब्राह्मणाला दान दिलेला आहे. तर त्यामध्ये पुण्याचं नाव पहिले येतं. ते पुण्याचं नाव पुण्य विषय असं नाव येतं. विषय म्हणजे जिल्हा. सोपं पुन्हा सांगतो की जिल्हा म्हणजे काय, तर आजच्या भाषेत जसा जिल्हा म्हणतोय तसाच, पण त्याच्यात काही ठराविक महत्वाची गावांचे संदर्भ येतात. मग त्यामध्ये एक कलस नावाचं गाव येतं म्हणजे आजचं कळस नावाचं गाव. त्यानंतर आपल्या इथलं दर्पपुडिका म्हणजे दापोडी. त्यानंतर भेऊसरी नावाचं गाव येतं म्हणजे आजचं भोसरी नावाचं गाव येतं. मुईला नावाची नदी असं नाव येतं म्हणजे मुळा नावाची नदी. आणि हे सगळं कशाच्या आत आहे, तर ते पुण्य विषयाच्या आत आहे. आता पुण्य विषय म्हणजे असं म्हणत असू का, तर ते आपण असं म्हणू शकत नाही. म्हणजे आपलं आपण असं म्हणत नाही ना, कुठं राहतो तर आपण असं म्हणतो का की नाही मी पुणे जिल्ह्यात राहतो, असं म्हणत नाही. आपण म्हणतो पुण्यात राहतो. तर कदाचित विषय असा जोडलं जात नसावं. आपण आता पॉडकास्टच्या सोयीसाठी असं समजूयात, त्याला पुढे नगरी आता तात्पुरतं लावूयात. म्हणजे नगरी असं संदर्भ येत नाही त्या काळात, पण सोप्या भाषेत प्रेक्षकांना कळण्यासाठी पुण्य नगरी असं आपल्याला तर असं पुण्याचं पुण्य विषय असं नाव येतं, पुणक विषय नाव येतं, पुण्य विषयक असं एक नाव येतं. सो ही सगळी हा प्राचीन भारतातली नावं. आणि लेण्या बऱ्याच आहेत. बाणेश्वर आहे, त्यानंतर सिम्बॉसिसच्या टेकडीवरची लेणी आहे, त्यानंतर आपली पाताळेश्वर लेणी आहे. तुम्ही जर पर्वतीला गेलात तर पर्वतीवर एक लेणी आहे. या लेणी असल्यामुळे असं लक्षात येतं की पुणे हे व्यापारी मार्गावरचं प्रचंड महत्वाचं शहर असणार आहे. कारण जेवढ्या तुम्ही लेण्या बघाल, जवळपास 1200 ते 1500 लेण्या, 1200 बहुतेक लेण्या ह्या महाराष्ट्रात आहे फक्त. या सगळ्या ट्रेड रूटवर म्हणजे व्यापारी मार्गावर आहेत. या व्यापारी मार्गावर याच्यासाठी की व्यापाऱ्यांसाठी आणि भिक्षुक किंवा जे महंत असतील त्यांना थांबण्यासाठीची जागा. लेणं हा लयन शब्दावरनं आलेला शब्द आहे. लयन संस्कृत शब्द. लयन म्हणजे थांबण्याची, विश्रांतीची जागा. आणि त्याच्यावरनं तो लयनचं प्राकृत वर्जन झालं लेणं, आणि लेणंचं झालं आपण आता लेणी. असं आता आपण मराठीमध्ये आपण लेणी म्हणतो त्याला. सो प्राकृत भाषा जशी बदलते तसं त्याचं बदलत आलंय. त्यामुळं जिथं जिथं लेण्या आहेत तिथं तिथं ते शहर हे अत्यंत महत्वाचं व्यापारी शहर आहे. तर पुणे आज हे पुण्याच्या बाहेर आहेत सगळे. टेक्निकली बघायला गेलं तर पुणे हे खूप छोटं आहे. म्हणजे शिवाजीनगर आत्ताचं छत्रपती शिवाजीनगर हे एकेकाळी त्याचं नाव होतं भांबुर्डा. ते ब्रिटिशांनी त्याचं भांबवडे असं नाव केलं की भांबवडा असं म्हणत होते. पण हा नदीच्या पलीकडचा भाग आहे ना, त्यामुळे नदी ओलांडून जायचं. आज आपण प्रत्येक जण गावाकडनं आलेलं आहे. मी सुद्धा एका वेगळ्या गावातनं आलोय.
नदी संपली, नदी सुरू झाली की त्याच्या बाहेरचा भाग वेगळं गाव सुरू होतं. हो. तसं भांबुर्डे हे वेगळं गाव होतं. त्यामुळे ते वेगळ्या गावातलं आणि गावाच्या बाहेरचं लेणं. त्यामुळे या सगळ्या गावाच्या बाहेर लेणी आपल्याला दिसतात. वेरूळ लेणी काही गावातली लेणी नाही, गावाच्या बाहेरची लेणी. तशाच या बाहेरच्या लेण्या. त्यामुळे पुणे हे गाव त्या काळचं अत्यंत महत्वाचं गाव आहे. त्यानंतर क्रोनॉलॉजिकल म्हणजे टाइमलाईन बघायला गेलो तर पुण्यामध्ये 12व्या शतकामध्ये म्हणजे यादव काळामध्ये 4 महत्वाची मंदिरं होती. पुण्येश्वर, नारायणेश्वर, केदारेश्वर आणि नागेश्वर. मोठी म्हणजे किती मोठी म्हणूयात यादवकालीन तर तुम्ही गोंदेश्वर वगैरे ठिकाणी गेला असाल, नाशिकच्या इथं आहे. ते कसं यादवकालीन मोठं मंदिर आहे किंवा यादवकालीन कुठलंही मंदिर बघा ते ज्या साईजचं असतं तशी मोठी ही मंदिरं होती, ह्यूज मंदिरं. आणि याचे उल्लेखही आपल्याला मिळतात. म्हणजे आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये ह्या नागेश्वर आणि पुण्येश्वर मंदिराचे उल्लेख येतात. म्हणजे दक्षिणे पुण्येश्वरो देवो नागेश्वर महादेवो मूळ पीठी नागेंद्री पहावो त्रिवेणी रूपे वाहत असे असा उल्लेख येतो. पुण्येश्वर म्हणजे आज नारायणेश्वर, पुण्येश्वर ही दोन्ही मंदिरं पडली आणि तिथं दर्गे झालेले आहेत. धाकला शेख सल्ला दर्गा, थोरला शेख सल्ला दर्गा असे. केदारेश्वर पण पडलं, पण त्याच्या तिथं आता मंदिर दिसतं. तो नंतर मराठा काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झालाय. नागेश्वर हे थोडं बाहेरचं आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर नागेंद्री, मूळ पीठी नागेंद्री हा शब्द आहे. तर सोमवार पेठेमध्ये कसबा पेठ आणि सोमवार पेठ अशा मध्ये ती एक नागझरी नावाची, काय म्हणूया आता त्याला, नदी नाहीच म्हणता येणार, ओढाही नाही, तो ओहळ सारखं अत्यंत गटारी सारखा जो भाग आहे, ती नागेंद्री नावाची पवित्र नदी होती. आणि त्रिवेणी रूपाने म्हणजे 3 प्रवाहांनी ती वाहत होती, एवढी मोठी नदी होती. त्यामुळे ते थोडंसं बाहेरचं असं आपल्याला हे सोमवार पेठेतलं नागेश्वर दिसतं आणि ते बाहेरचं असल्यामुळे ते टिकलं. पण इथं आता मात्र आपल्याला काही सापडत नाही. पण याचे अवशेष बघायचे असतील म्हणजे या मंदिरांवर मूर्ती होत्या, फार सुंदर मूर्ती होत्या. तर या मूर्ती आपल्याला सगळ्या भारत इतिहास संशोधक मंडळ म्हणून आहे सदाशिव पेठेमध्ये भरतनाट्य मंदिराच्या शेजारी. या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये बाहेरच या मूर्ती ठेवलेल्या आहेत, सगळ्या ज्या एक्सकव्हेशन मध्ये आपल्याला सापडल्या. सो ही 4 मंदिरं आणि आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये उल्लेख येतो, त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींचं येणं जाणं या मंदिरांमध्ये असणार आहे. 14व्या शतकामध्ये ही मंदिरं पूर्णपणे गायबच झाली, म्हणजे 2 राहिली. त्यातल्या 3ही पिंडी आपल्याला पुरंदरावर हलवलेल्या दिसतात. पुरंदर दफ्तरातच त्यांची नोंद आहे. त्यानंतर पुण्यामध्ये 14व्या शतकामध्ये बडा अरब नावाच्या सरदाराने एक मोठा किल्ला बांधला होता. पुण्यामध्ये म्हणजे कुठं तर कसबा पेठेमध्ये मी म्हणतोय. सूर्य हॉस्पिटलच्या इथं एक छोटीशी टेकडी होती आणि या टेकडीवर मुंजाबाचं देऊळ सुद्धा होतं. आज जो बाळोबा मुंजा आहे तिथंही खरं तर जाण्यासारखं आहे, कारण तिथं विरगळ आहेत. आणि आतापर्यंत विरगळ जर तुम्ही बघितले असतील तर 3 टप्प्यात विरगळ असतात. विरगळ म्हणजे वीराची स्मृतिशिळा आहे ती. गळ म्हणजे हा खरं तर कल्लू नावावरनं हे येतं. कल्लू म्हणजे दगड, हा कन्नड शब्दावरनं आलेला आहे. तो वीराचा दगड असा तो शब्द. तर 3 टप्प्यात असतो. सगळ्यात खाली त्या वीर युद्ध करत असतो, मधल्या पट्टीवर तो अप्सरा असतात, त्या त्याला स्वर्गात घेऊन जात असतात. आणि स्वर्गात गेल्यानंतर तो मजा नाही करत, तर तो स्वर्गात गेल्यानंतर त्याच्या इष्टदेवतेचं पूजन करतो. मग मॅक्सिमम तुम्हाला ज्या विरगळ सापडतात, मग किकली वगैरेला तुम्ही बघाल तर खूप विरगळ आहेत, एकदम असं आहेत. तर या विरगळींवर मॅक्सिमम वेळेला शिवपिंडी असते. त्या मुंजाबादच्या मंदिरामध्ये तुम्हाला गणपती दिसेल. सो फार युनिक आहे ते मंदिर आणि ते त्या टेकडीवर होतं. तिथं संपूर्ण तो मोठा किल्ला बांधला होता. त्याला किल्ले हिस्सार असं नाव आहे किंवा बड्या अरबाचा किल्ला, हिस्सारचा कोट असं आपल्याला रेफरन्स मिळतो. त्याच्या कोकण दरवाजाच्या पायऱ्या मात्र आपल्याला अजूनही दिसतात. म्हणजे अगदी शनिवार वाड्याच्या समोरच अगदी तो काय म्हणूयात किल्ला आहे. हे सगळं 14व्या शतकात घडतंय. काळ पुन्हा पुढे जातो. पुण्यावर आदिलशाही सरदार मुरार जगदेवाचं मोठं काय म्हणूयात तो चालून येतो आणि तो संपूर्ण जवळपास पुणे बेचिराग करून टाकतो. पुण्यात कोणी राहू शकत नाही. मंदिरं तोडली जातात, विहिरी बुजवल्या जातात आणि गाढवाचा नांगर चालवला जातो. गाढवाचा नांगर चालवला जातो याचा शब्दशः अर्थ घेतला तरी लक्षात येईल आणि अगदी त्याचा मतितार्थ जरी घ्यायचा असेल तरी पुण्यात किंवा त्या गावात कोणाला राहू द्यायचं नाही असा ती वस्ती तयार करून टाकायची. असंच झालं होतं. पण पुण्यामध्ये जिजाऊ साहेब आणि बालशिवबा आले. बालशिवबांनी पुण्याचा जीर्णोद्धार केला असंच मी म्हणतो. म्हणजे फक्त त्यांनी तिथं असलेल्या कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला नाही, तर संपूर्ण पुण्याचा जीर्णोद्धार केला. आणि मला असं वाटतं की
जगाच्या इतिहासामध्ये असं पुणे एकमेव शहर असावं की ज्याचा जीर्णोद्धार करण्यात आलाय व्यवस्थित अगदी, की तो पुन्हा शहराकडे त्याचं झुकलं जाणं असेल. छोटं होतं पुणे, इतकं मोठं नव्हतं. आज आपण ज्याला मेट्रो सिटी म्हणतोय पुणे, तशी मेट्रो सिटी नव्हती, कसबे होतं. कसबे अत्यंत छोटं गाव आहे, पण त्याचा जीर्णोद्धार केला जवळपास त्यांनी. सोन्याचा नांगर चालवला, 12 बलुतेदारांना पुन्हा आणलं, जे बाहेर गेले होते त्यांना वसवलं, त्यांची कामं पुन्हा सुरू केली. आजही बघाल तर 12 बलुतेदार पुण्यामध्ये अत्यंत मानाने वावरतायत. तुम्ही त्वष्टा कासार समाज बघा, पुण्यामध्ये कसबा पेठेत गेलात तर तांबटाळीत आवर्जून गेलं पाहिजे. बरेच लोक म्हणजे आम्हाला शिकवताना टँजिबल हेरिटेज, इनटँजिबल हेरिटेज अशा प्रकार असतात, कल्चरल हेरिटेज असा प्रकार असतो. सो तुम्हाला प्रत्येक वेळेस हेरिटेज म्हणजे दगडी काहीतरी बांधकामच असलं पाहिजे अशातली गोष्ट नाहीये. तर जे आतापर्यंत चालत आले, वंश परंपरेने चालत आलेलं आहे, ते सुद्धा हेरिटेजच आहे. त्याला आपण वारसा म्हणतो ना. आणि वारसा कधी एकट्याचा वारसा नसतो. मी असं म्हटलं की आज मी चिंचवड गावात आहे, तर चिंचवड गावातले लोक असं म्हणतील का की नाही मोरया गोसावी मंदिर तिथं आमचं तसं नाही, तो आमचा वारसा नाही, असं नाही ना. तो माझा सुद्धा वारसा तयार होतो. त्या मंदिराची साफसफाई, ते मंदिर नीट राहावं, त्या मंदिराचा आजूबाजूचा प्रदेश नीट राहावा, ही जबाबदारी चिंचवडमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची आहे. तसंच पुण्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्या पुण्यामध्येच नाही तर या परिसरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असते की ते हेरिटेज सुद्धा बघावं. त्यांचं प्रचंड मोठं वस्तू संग्रहालय फक्त तांब्याच्या वस्तूंचं, त्वष्टा कासार समाजाचं, की 12व्या शतकापासनं कुठल्या कुठल्या वस्तू त्वष्टा कासार समाजाचे म्हणजे तांबट लोक हे काय काय बनवत होते आणि ते तुमच्या डेली लाईफमध्ये कसं युज होत होतं. आज आपण ते वापरत नाही, अशाही अनेक गोष्टी. असं मोठं संग्रहालय. त्यानंतर कालिका देवीचं मंदिर आहे त्यांचं. सो कसबा पेठ त्यांनी पुन्हा वसवली. पेठ नव्हती, गाव होतं. गाव पुन्हा वसवलं आणि मग पुन्हा काय म्हणूयात पुन्हा सुरळीत सुरू झालं. त्यानंतर पुण्यामध्ये बऱ्याच वेळेस मराठ्यांचा हा कालखंड आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पुण्याचा कालखंड येतो तो बाळाजी विश्वनाथांचा येतो, जे शाहू महाराजांकडे असताना त्यांना पेशवेपद दिलं गेलं. आणि शाहू महाराजांनी म्हणजे आमचे सर सांगतात, आमच्या सरांनी बघितलंय, मंदार लवाट यांनी, जुन्या याच्यात, आता आपण बरेच लहान होत पण आपले आई वडिलांच्या काळामध्ये जी तिकीटं मिळायची सिनेमाची, त्या तिकिटावर पुणे देणे आहे असं लिहिलेलं आहे. एवढ्याशा तिकिटावर पुणे दिलेलं आहे. त्यानंतरचे कागदपत्र खूप नंतर तयार झाली, पण एवढ्या छोट्या कागदावर पुणे दिलं गेलं. स्वतः थोरले बाजीराव पेशवे पुण्यात आले, त्यांनी शनिवार वाडा बांधला. आधी ते शनिवार वाड्याची जागा त्यांनी खरं तर विकत घेतलेली आहे झांबरे पाटलांकडनं. तिथं शनिवार वाडा बांधला आणि त्यानंतर मग अनेक पेशवे त्या वाड्यात राहिलेले आहेत. पहिले अगदी छोटा, पहिले स्वतःसाठीचा वाडा आणि कचेरी म्हणजेच ऑफिसेस बांधले त्यांनी. नंतर प्रत्येक पेशव्याने त्याच्यानुसार हा वाडा बांधला आणि तो एवढा मोठा वाडा आपल्याला तयार झालेला दिसतो. मग त्यानंतर नानासाहेब पेशवे असतील. नानासाहेब पेशव्यांनी काय म्हणूयात आपण, हे जे गाव होतं हे शहर किंवा त्याच्यानंतर आपण म्हणतो ना टाउन, या टाउन शहर वगैरे वगैरे सगळं हे स्किप करून सरळ मेट्रोवर उडी मारली. म्हणजे त्याला मेट्रो सिटी किंवा त्याला एक प्रकारे आपण म्हणू स्मार्ट सिटीचं स्वरूप त्यांनी दिलं. मग त्यांनी अनेक घाट बांधण्यासाठी कामं सुरू केली. अनेक मंदिरं त्यावेळेस पुण्यात तयार झालेली आहेत. किंवा तुम्ही बघाल तर महत्वाची म्हणजे 24/7 पुणेकरांना पाणी मिळावं अशी जी व्यवस्था तयार झाली ती नानासाहेब पेशव्यांच्या काळात तयार झाली, ज्यामध्ये कात्रजवरनं दगडी पाईपद्वारे पाणी सगळं पुण्याला मिळणं, हौद तयार करणं, हे सगळं नानासाहेब पेशव्यांच्या काळात तयार झालं. बागा पेठा व्यवस्थित असतील, कृत्रिम तळं, पर्वतीचं तळं असेल, पर्वतीवरची मंदिरं असतील किंवा हिराबागेच्या जागी मोठा वाडा असेल, वाडे व्यवस्थित झाले असतील. सरदारांनी सुद्धा मग एकदा आपला समोरचा माणूस करतोय, आपल्या वरचा माणूस करतोय म्हटल्यावर आजूबाजूचे सुद्धा त्याच पद्धतीने त्यांचं अनुकरण करतात. आणि करेक्ट. त्यामुळे तसंच सगळ्यांनी तसंच सुरुवात केली. पुढं मग माधवराव पेशवे असतील, नंतर नारायणराव पेशवे असतील, मग सवाई माधवराव पेशवे असतील आणि दुसरे बाजीरावांपर्यंत आपल्याला पुण्याची टाइमलाईन गेलेली दिसते. 1818 साली ब्रिटिश आणि मराठे यांच्यात मोठं युद्ध झालं आणि 1818 साली मराठेशाही ही पडली आणि ब्रिटिशांचा झेंडा हा आपल्याला शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकलेला दिसतो. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे खरं तर आपण म्हणूयात संपूर्ण भारताचा विचार करतो बऱ्याच वेळेस की युद्ध इथं झालं तिथं झालं,
पण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे इथे, की आता आपण पुण्याबद्दल बोलतोय म्हणून मी पुण्याबद्दल सांगतोय. म्हणजे शनिवारवाडा पडला आणि मराठेशाही चा या युद्धात पराभव झाला हे म्हणताना मी फक्त पुण्याबद्दल बोलतोय. तसे मराठे महेश्वर पर्यंत आपल्याला दिसत. त्यानंतर जो सुरू होतो पुण्याच्या टाइमलाईन मध्ये तो सगळा काय म्हणतात ब्रिटिश पिरियड सुरू होतो. आणि याच्यामध्ये मी जेवढं बघतो त्यामध्ये मला असं वाटतं की हे प्रबोधन युग सुरू होतं पुण्याचं, की ज्यामध्ये क्रांती कार्य चालू आहे. म्हणजे सशस्त्र क्रांती चालू आहे आणि त्याबरोबर सशास्त्र क्रांती सुद्धा चालू आहे. अनेक शास्त्रांचा अभ्यास केला जातोय, अनेक पुस्तकं लिहिली जात आहेत, लोकांना शहाणं केलं जात आहे, आपल्या देशाविषयी शहाणं केलं जात आहे. हे सगळं या पुण्यामध्ये घडतंय. म्हणजे अक्षरशः पुणे ढवळून निघतंय असं म्हणायलाही काही हरकत नाही. आणि मग तो प्रवास येऊन थांबतो 1947ला. 47 नंतर पुन्हा निवडणुका आणि या सगळ्यामध्ये होतं. पुण्यामध्ये खरं तर ब्रिटिश काळामध्ये पुणे आणखीन डेव्हलप कसं होतं तर पुण्यामध्ये उत्सव सुरू होतात मोठे. शिवजयंती उत्सव सुरू सार्वजनिक होतो, उत्सव. सार्वजनिक उत्सव, गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू होता. मोठा म्हणजे त्याचं स्वरूप आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षा आणखीन सुंदर स्वरूप होतं असं जे जुने लोक मानतात. शेवटी पुण्याचा हा नियम आहे की पूर्वीचं पुणे प्रत्येकाला आवडत राहतं आणि नवीन पुणे जे आहे ते असं होतं की अरे नाही नाही हा असं आमच्या काळात नव्हतं. म्हणजे मी तुम्हाला पुण्याकडे ती एक गोष्ट आहे हा, की म्हणजे- जुनं न सोडता नवीन अडॉप्ट करता येतं. करेक्ट. गंमत अशी म्हणजे असं प्रत्येक जण म्हणतो. म्हणजे आता माझे आजी आजोबा म्हणतात की आमच्या वेळेस तर पुन्हा असं होतं. माझे आई वडील म्हणतात त्यावेळेस ते म्हणायचे की आई वडील असताना तरुण असताना ते असं म्हणायचे की हे काय आहे, आमच्या वेळेस असं नव्हतं. आई वडील आता म्हणतात आमच्या वेळेस असं नव्हतं. मी असं म्हणतो की जो आता पुढचे म्हणजे जेनझी किंवा आणखीन जेनेक्स जेन अल्फा आहे तर आम्ही ते वागत असताना असं म्हणतो नाही नाही आमच्या वेळेस आम्ही लहान असताना मस्त दिवाळीत किल्ला करायचो आता किल्लाच करत नाही वगैरे वगैरे वगैरे. सो पुणे हे असंच डेव्हलप होत जातं. प्रत्येकाला असं वाटतं आणि हे काळानुरूप बदलत गेलंय. पुण्यामध्ये काय म्हणूयात वेगवेगळ्या संकट आली, वेगवेगळी संकट आली. त्यामध्ये प्लेगचं संकट असेल, त्यामध्ये पानशेत पुराचं संकट असेल आणि त्यामध्ये 2020चं कोविडचं संकट सुद्धा असेल. या सगळ्यातनं पुणे उभं राहिलं आणि आता आपण 2026ला येतो आहोत. त्यावेळेस पुण्यामध्ये हेरिटेज आणि इतिहासाचं प्रचंड काय म्हणूया ट्रेंड आहे, जो की चांगला आहे. पुण्याचा इतिहास प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडतो आहे. माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे हेरिटेज वॉक घेत आहेत. या हेरिटेज वॉक्सना गर्दी होते आहे. हेच खूप आमच्यासाठी आशादायक चित्र आहे की पुणे जाणून घेण्यासाठी लोक येत आहेत. अगदी शेजारी राहत असतील त्या मॉन्युमेंटच्या तरी ते येतात आणि ती संपूर्ण माहिती ऐकून घेतात. सो ही एक पुण्याची अश्मयुगापासून 2026 पर्यंत किंवा आपण म्हणूयात 2020 पर्यंतची टाइमलाईन आहे. सो ह्या एवढ्या छान टाइमलाईन बद्दल तुम्ही सांगितलं सर. खूप साऱ्या गोष्टी मला आता नव्याने कळल्या. सो याच्यामध्ये जे संस्कृतीचं माहेरघर पुणे बनलं किंवा शिक्षणाचं माहेरघर आपण म्हणतो, ती ओळख पुण्याला कधीपासून मिळाली आणि कशी? सो यादव पिरियड पासून आपल्याला खरं तर संस्कृती कंटिन्यू झालेली दिसते. मग ही संतांची संस्कृती असेल, कारण पंचक्रोशीमध्ये पुण्याचं वर्णन येतं. त्याच्या आधी व्यापाऱ्यांची संस्कृती असेल, लेणी खोदल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला महाराजांनी 12 बलुतेदार जे परत पुण्यात बसवले ती संस्कृती आपल्याला पुन्हा असेल. यामध्ये महाराज स्वतः आहे त्यामुळे मराठेशाहीची संस्कृती, ज्यामध्ये आपल्याला देश स्वराज्य आपण हातात तलवार घेऊन उठणं ही सुद्धा संस्कृती पुण्यामध्ये म्हणजे ह्या प्लस होत चालल्यात बरं का. मी जे म्हणतो ते म्हणजे त्यामध्ये ऍडिशन होते. मग ज्यावेळेस पेशवे काळामध्ये आपण येतो पुण्यातल्या, त्यावेळेस आपल्याला मॅक्सिमम व्यापार वाढलेला दिसतो. म्हणजे बुधवार पेठ जी आज आपण म्हणतो, या बुधवार पेठेमध्ये प्रचंड मोठा कापड व्यवसाय होता. तुम्ही पासोड्या विठोबा माहिती असेल तुम्हाला, दगडूशेठ गणपतीच्या इथं काय म्हणूयात पासोड्या विकल्या जात होत्या. म्हणजे अक्षरशः मंदिरांची नावं सुद्धा त्या टेक्स्टाईल वरनं आहे. म्हणजे लक्षात घ्या एवढा मोठा तो काय म्हणूयात व्यापार वाढलेला होता. पुढच्या काळामध्ये तुम्ही बघाल तर पुन्हा मराठेशाहीचाच काळ आहे. हा व्यापारी संस्कृती बरोबरच या काळामध्ये आध्यात्मिक संस्कृती किंवा त्याला एक पुण्याची संस्कृती म्हणून ओळख तयार झाली, ज्यामध्ये गणेशोत्सव पेशवे काळात जो चालत होता तो पुण्यात चालत होता. मिरवणुका निघत होत्या,
वेगवेगळे सण साजरे होत होते. हा एक पुण्याने उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला. हळूहळू ती काय म्हणूयात एक महत्वाचं शहरच तयार झालं ना. काही अभ्यासक मानतात की ते एक राजधानी सारखंच तयार झालं. पेशवे जिथं आहेत म्हणजे छत्रपतींचे पंतप्रधान जिथं आहेत त्या बाजूचा परिसर हा त्यासारखाच होणार. आज आपण जसं दिल्लीकडे बघतोय तसंच ते पुण्याचं सुद्धा झालं होतं की पंतप्रधान जिथं आहेत तिथला परिसर पंतप्रधानांना अनुकूल असा आहे. त्यामुळे ते जे सण साजरे करतात तसाच सण साजरे व्हायला लागले. सो तसं पुणे डेव्हलप झालं, ती संस्कृती आली. आणि ब्रिटिश काळात तर ही सगळी आधीपासनाची संस्कृती तर कंटिन्यू झाली. आणि मी म्हणतो की ही संस्कृतीने अत्यंत पाठबळ दिलं या विद्येच्या माहेरघरसाठी. आणि पुण्यामध्ये महाराष्ट्रातलं जुनं कॉलेज तयार झालं. त्यातलं डेक्कन कॉलेज आहे. हे डेक्कन कॉलेज पुण्यातलं पहिलं कॉलेज आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं कॉलेज आपण असं म्हणतो. वन ऑफ द जुनं कॉलेज असं आपण त्याला मानतो. त्याची सुरुवात अगदी पाठशाळेपासून सुरू झाली विश्राम बागवाड्यातल्या टू डेक्कन कॉलेज. आज मी सुद्धा तिथं शिकलोय, त्याचा मला खरं तर अभिमान आहे. सो ते कॉलेज असेल किंवा शाळा प्रचंड ज्या तुम्ही बघाल तर आज पुण्यामध्ये ज्या लिडिंग संस्था आहेत, महत्वाच्या संस्था आहेत, या सर्व संस्था महत्वाच्या किंवा मॅक्सिमम संस्था या सगळ्या ब्रिटिश काळात सुरू झालेल्या आहेत शिक्षणाच्या बाबतीतल्या. मग महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असेल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, शिप्र मंडळी असतील, जे की महत्वाचे म्हणजे फर्ग्युसन झालं, यामध्ये बीएमसीसी झालं तुमचं, एसपी झालं तुमचं, त्यानंतर मयेसो म्हणजे आबासाहेब गरवारे कॉलेजेस झाली सगळी, त्याचबरोबर महात्मा फुलेंनी सुरू केलेली मुलींची शाळा असेल. म्हणजे यामध्ये विद्या ही जास्तीत जास्त वाटली पाहिजे. म्हणजे शहाणे करावे सकल जन आपण जे म्हणतो, हा सगळ्या गोष्टी. म्हणजे आता तुमच्या मागे विवेकानंदांची प्रतिमा आहे. विवेकानंद पुण्यात येऊन गेलेले आहेत. टिळकांबरोबर विवेकानंद पुण्यात आले, विवेकानंदांचं भाषण पुण्यात झालेलं आहे. त्यामुळे योगी अरविंद पुण्यात येऊन गेले होते. त्यामुळे महत्वाचे जे लोक होते ज्यांचा संबंध तुम्ही विद्या हा वापरला म्हणून अगदी सोप्या भाषेत नॉलेजशी होता जास्तीत जास्त, ते सगळे पुण्यात आले. आणि पुणेकरांना ती भाषण ऐकण्याची, त्याच्यावर विचार करण्याची जास्त सवय लागली. मी म्हटलं तसं की तुम्ही लोकमान्य टिळक वाचा, महात्मा ज्योतिबा फुले वाचा, आंबेडकर वाचा. ज्यावेळेस पुण्यात होते महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुस्तकं लिहिलेली आहेत ती वाचा. म्हणजे क्रांतिकार्य करताना सुद्धा समाजकार्याची पुस्तकं लिहिलेली आहेत. लोकमान्य टिळकांची पुस्तकं तर खूप वेगवेगळी आहे. म्हणजे क्रांतिकार्य करत असताना त्यांनी गीता रहस्य सारखा तत्वज्ञानपर ग्रंथ लिहिलाय. त्यानंतर त्यांनी हिस्टोरियन साठीचा ग्रंथ म्हणजे ओरायन वगैरे सारखे ग्रंथ लिहिले, आर्टिकोमिन वेदास सारखे ग्रंथ लिहिलेत. त्यांचा गणितावर अभ्यास होता, ते वकिलीचे क्लासेस घेत होते. गणितात शेतीविषयी त्यांनी विचार मांडलेत. केसरीतले लेख वाचले तर तुम्हाला कळेल त्यांनी प्रत्येक गोष्टीला स्पर्श केलेला आहे. आगरकरांचे लेख वाचा. निबंधमाला पुण्यात सुरू झाल्या होत्या चिपळूणकरांच्या. त्यानंतर तुम्ही गोविंदराव रानडेंचे लेख वाचा. ते तुम्हाला लक्षात येईल की किती वेगवेगळ्या पद्धतीने पुण्यामध्ये फक्त विद्या ग्रहण होत होतं आणि ते अध्यापन होत होतं. यामुळं ब्रिटिशांशी लढताना वैचारिक युद्ध सुद्धा व्यवस्थित लढता आलं. आणि इतक्या सगळ्या संस्था तयार झाल्यामुळं आणि त्या सगळ्यांचं पाठबळ पुण्याला मिळाल्यामुळं पुणे हे विद्येचं माहेरघर आपोआप झालं. म्हणजे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट ज्यावेळेला म्हणायला लागलो ते ह्याच कारणामुळे की तुम्हाला जर आणि मग त्याच्यासाठी वातावरण अनुकूल झालं ना. म्हणजे मी एखाद्या ठिकाणी शिकायला ज्यावेळेस येतोय त्यावेळेस आजूबाजूचे शिक्षकही तसे उत्तम आहेत किंवा वातावरण त्यासाठी अनुकूल आहे, म्हणून जास्तीत जास्त ओढा हा पुण्याकडे वाढायला लागला. सो ही त्यावेळेस ब्रिटिशांच्या काळापासून ती ओळख झाली. यात ब्रिटिशांचा श्रेय मी म्हणत नाही, काळ ब्रिटिशांचा होता असं मी म्हणतोय. त्याला पूरक असं झालं असं सर्वांनी केलं, ते क्रांतिकारकांनी केलं. म्हणून मी म्हटलं ना की त्यांनी देशामध्ये स्वराज्याची आणि सुराज्याची क्रांती आणली, त्याचबरोबर वैचारिक क्रांती सुद्धा घडवून आणली समाजामध्ये. आणि शिक्षणाची क्रांती, मॅक्सिमम लोकांनी शिकलं पाहिजे, शिकल्याशिवाय काही होणार नाही. पण ती गॅप राहिली असती. तुम्ही विचार करा की आपण फक्त लढलो असतो आणि मग स्वराज्य मिळाल्यानंतर आता शिक्षण, तर आपण किती मोठी गॅप ठेवली असती. सो हे एकत्र होत गेलं. आता आपला बऱ्याचदा शनिवार वाड्याचा उल्लेख झाला. सो त्या काळातलं महत्वाचं पद सांभाळणाऱ्या व्यक्ती पुण्यात होते. शनिवार वाड्याच्या जवळ त्यांचं ऑफिस होतं, शनिवार वाड्यामध्येच. मग त्याच्यानंतर 100 प्लेस मध्ये कसं रूपांतर झालं? म्हणजे कारण आपण अगदी गुगल केलं तरी त्याच्यात 100 मध्ये येतो. ते कसं काय? म्हणजे
ते काय आहे पुण्यामध्ये की माणसाचाच आहे की एखादी गोष्ट पडीक असेल तर त्याच्या अवतीभोवतीही अशा कथा यायला लागतात. शनिवार वाडा ज्यावेळेस ब्रिटिशांनी जाळला त्याच्या आधी शनिवार वाड्यामध्ये त्यांनी वेड्यांचं इस्पितळ सुरू केलं होतं. त्यामुळे तसं शनिवार वाड्याकडे फिरकणं लोकांचं खूप कमी झालं होतं. नंतरच्या काळामध्ये तो जळल्यानंतर लोकांचं येणं आणखीन कमी झालं, पण तो टिकला. आता कसं आहे की काहीतरी लोकांना बोलायला लागतं, त्यामुळे ह्या वार्ता सुरू झाल्या हंटेड प्लेसेस. खरं तर दुसऱ्या बाजीरावांना नारायणराव पेशव्यांचं भूत दिसायचं असं संदर्भ येतो आपल्याला मिळतो, म्हणून ते शनिवार वाड्यात कधी राहिले नाही. परंतु ही काय त्यांनी उठवलेली अफवा नाही, तर ही नंतरच्या काळात उठवलेली अफवा आहे. मग अनेक अफवा आहेत, म्हणजे इतकंच काय तर कसबा पेठेमध्ये एका अत्यंत म्हाताऱ्या आजोबांना मी भेटलो होतो. ते म्हणले की मी मस्तानीचं भूत पाहिलंय शनिवार वाड्यापाशी. इथपर्यंत त्या सगळ्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. सो आणि त्याने झालं असं की ह्या कथांमुळं शनिवार वाडा ही जास्त आणखीन टुरिस्ट प्लेस म्हणून वाढली की बाबा नाही जायला पाहिजे, गर्दी झाली पाहिजे. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी कधी भूत राहत नाही, त्यामुळे तिथं मी तरी मानत नाही कुठली भूत आहे. काका मला वाचवा वगैरे असं कधीच मला पौर्णिमेच्या रात्री वगैरे किंवा अमावस्येच्या रात्री ऐकू आलेलं नाही. ते कुतूहल तुम्हालाही होतं. मग मी पण जाऊन आलो. आता अभ्यासक म्हटल्यावर सगळं विचार करायला पाहिजे. अजूनही तुम्ही 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी म्हणजे जिथं तुम्हाला लाईट पण बघता येतात छान शनिवार वाड्यावरचे, तर 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी जर तिथं टेस्टिंग चालू असतं किंवा कुठला तरी कार्यक्रम असेल त्यावेळेस ती माणसं तिथं काम करत असतात. विचारा त्यांना कधीतरी की आहे का बाबा तुम्हाला काका मला वाचवा असा आवाज आला का? काही आवाज येत नाही तिथं आजूबाजूला एवढे लोक राहतात. खूप छान. म्हणजे सगळ्यांना जसं शनिवार वाड्यावर भरपूर मिथ आहेत. आता ते पर्वती टू शनिवार वाडा भुयार होतं म्हणतात, शनिवार वाडा 7 मजली होतात म्हणतात. असं नाहीये. 7 मजली तो काय म्हणूयात एवढा मोठा वाडा 7 मजली उभं करणं शक्य नाही टेक्निकली, कारण खालचा बेस दगडाचा असतो आणि वरती विटांचं बांधकाम असतं, वीट आणि लाकूड असतं. ते 7 मजले उभं करायचं म्हटलं तर ते भार तर सहन करायला पाहिजे ना या सगळ्यांनी. तर तो 7 मजले वगैरे अजिबात शनिवार वाडा सगळा मोठाच्या मोठा वाडा नव्हता. 7 मजले एक छोटी इमारत होती असं आपण मानतो. दुसरं म्हणजे काय म्हणूयात ते शनिवार वाडा टू पर्वती भुयार, तर तेही अजिबात ते खोट आहे, दादांत खोट आहे. तिथं तर भुयार नाहीच आहे, तिथं ती खाली कोठडीच आहे, म्हणजे कोठार आहे. खरं तर कोठडी नाही, कोठार आहे ते पर्वतीला. पण अगदी असंच म्हणूयात की खोदायचंच असलं तर ते असे पर्वती टू शनिवार वाडा का बरं खोदतील? आपलं काय गफलं होते, इतिहासाकडे आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातनं बघतच नाही, आपण काहीतरी रंजक दृष्टिकोनातनं बघतो. मी जो आता इतिहास सांगतो आहे तो एक इतिहास सामान्य माणसाचा ज्याने असामान्य पराक्रम केलेले आहेत असा म्हणून ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये त्या मानवी भावभावना समजतात, मानवी स्वभाव समजतो. पण हेच जर आपण तो रंजक पद्धतीने बघितला तर मग अशा गोष्टी येतात. आता सामान्य माणूस म्हणून विचार करायचा झाला, समजा इथून आपण खोदायचं आणि इथून हायवेला बाहेर पडायचंय, तर असं तुम्ही इथून 6 फूट खाली किंवा 7-8 फूट खाली खोदून मग असं हायवे पर्यंत जाणार का? नाही जाणार. बरोबर. फक्त तर ते असं काही नसतं. आपण सारासार विचार केला पाहिजे याचा, असं मला वाटतं की तो माणूस म्हणून त्या काळातले राजे असतील कुठेही, म्हणजे भारतात सगळीकडे म्हणतोय, राजे हा माणूस म्हणून ज्यावेळेस विचार करतो तो जे फिजिबल आहे तसा विचार करतो. त्याला फिजिबल तर पाहिजे ना, अख्खा टेकडी खाली खोदत यायची आहे, त्याच्या खाली खोदल्यानंतर त्याच्या पुढे पाणी आहे, कृत्रिम तलाव आहे, मग त्या तलावाच्या खालनं खोदत जायला लागेल, म्हणजे आणखीन खाली जायचं, यात ऑक्सिजन कसा मिळायचा? हा हे सगळं त्यामुळे ते मिथ्स येतात इथं. म्हणजे म्हणलं ना की इतिहास आपापल्या दृष्टीने त्यातला फक्त रंजक भाग उचलून खरं तर जो इतिहास आहे तो रंजकपणे मांडला पाहिजे, रंजक भाग नाही घेतला पाहिजे त्यातला. अगदी. सो तुम्ही याच्यामध्ये पर्वतीचा उल्लेख केला. सो आपल्या इथे ना सर जुनी मंदिरं पण पुण्यामध्ये खूप आहेत आणि खूप सुंदर आहेत खरं तर. सो पुण्यातलं एखादं छान असं जुनं मंदिर जे असं खूप त्याच्या आर्किटेक्चरनुसार सुद्धा खूप छान प्रसिद्ध आहे असं, आणि पुण्याच्या आजूबाजूलाही आर्किटेक्चरमुळं अशी सुंदर अशी किंवा आता प्रसिद्ध होत आहेत अशी खूप मंदिर आहेत. सो त्याच्या आर्किटेक्चर विषयी काय सांगाल, कारण तुमचा त्याच्याविषयी खूप छान अभ्यास आहे. पुण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मंदिरं आहे, म्हणजे मराठाकालीन मंदिरं आहेत, लयन मंदिरं म्हणजे लेणी
मंदिरं सुद्धा आहेत. त्याचबरोबर त्रिशुंड सारखं एकदम वेगळ्या धाटणीचं मंदिर आहे त्रिशुंड गणपती सारखं, ज्याच्या खाली समाधी आहे, वरती गणपती आहे 3 सोंडांचा असा. सो अशी अनेक मंदिरं आपल्याला पुण्यामध्ये दिसतात. मराठाकालीन मंदिरं म्हणजे काय आहे तर त्याचं दगडी सभामंडप जाऊन लाकडी सभामंडप आलेला आहे, अंतराळ आहे आणि गर्भगृह आहे. मग तसं कसबा गणपतीचं मंदिर असेल, ग्रामदैवत जयती गजानना ज्याला आपण म्हणतो, किंवा दुसऱ्या बाजूला सगळ्यात मोठं मंदिर मराठा वास्तुशैलीचं जे युनिक आहे, जे अत्यंत जागृत आहे असं मानलं जातं पुण्यातलं, किंवा काय म्हणूयात पुण्याचं ते महत्वाचं मंदिर आहे ते म्हणजे ओंकारेश्वर मंदिर. मुळात तिथंच काय म्हणूयात स्मशान होतं ओंकारेश्वराच्या घाटावर. आपल्याला म्हणतो ना की आता अर्धी लाकडं ओंकारेश्वराच्या घाटावर, ही जी मराठीतली म्हण आहे ती मराठीतली म्हण ही पुण्याने दिलेली आहे, कारण ओंकारेश्वराच्या इथं तो घाट होता, कारण तो घाट म्हणजे ते स्मशान, आणि तो स्मशानातला महादेव, त्यामुळे तो जास्त जागृत आहे. त्यानंतर 1736 साली त्याचं बांधकाम सुरू झालंय, 1738 मध्ये पूर्ण झालं. नर्मदेतला बाण त्याच्यासाठी उत्कृष्ट बाण आणला होता, आणि जो आणत होता त्यालाच 500 ते 700 रुपये दिले होते, कारण त्याने उत्कृष्ट बाण आणायचा. नर्मदेतले जे बाण असतात, ओव्हल शेप दगड असतो, हा स्वयंभू शिवलिंग आपण मानतो. म्हणजे नर्मदेतला प्रत्येक दगड शिवलिंगच आहे, आणि तो स्वयंभू आहे, म्हणजे त्याच्यावर वेगळी प्रक्रिया करायला लागत नाही, तो तसाच्या तसा हे करायला लागतो. सो तो नर्मदेतला काय म्हणूयात तो उत्तम बाण त्याची टेस्ट करून पुण्यात आणला गेला. लाल रंगाचं पीठ तयार केलं, शाळुंका तयार केली गेली. तिथंच बाहेर तुम्ही बघाल तर चिमाजी अप्पा ज्यांनी ते मंदिर खरं तर बांधलं, आणि खासगी पैसे म्हणजे स्वतःच्या पैशातनं ते मंदिर बांधलं गेलेलं आहे, त्यांची समाधी आहे तिथं. दुसऱ्या बाजीरावांनी मंदिरामध्ये अतिरुद्र केला होता असे आपल्याला उल्लेख मिळतात. वरती त्याच्या कळसामध्ये आपल्याला तालीम आहे असं लक्षात येतं. असं म्हणतात की तिथं स्वातंत्र्यवीर सावरकर गेले होते, पण आता तिथे महत्वाच्या गुप्त भेटी व्हायच्या, पण आता गुप्त भेटी होते त्यामुळे त्याची नोंद मिळत नाही. असं मानतो आपण की तिथं गुप्त भेटी होत होत्या, पण असं कुठे लिहिलेलं नसतं. मॅक्सिमम वेळेला क्रांतिकारकांचं जिथं लेखी असतं ते आपण मानतो, पण बाकीच्या ओरल असेल तर ते परंपरेने चालत आलेलं आहे, ओरल ट्रेडिशन आहे असं आपण त्यांना मानतो. मध्ये मोठं शिखर आहे आणि बाजूला त्याच्या 8 छोटी शिखर आहेत, मध्ये 4 आणखीन बाजूची शिखर आहे. अशी बरीच शिखरं असलेलं हे मंदिर आहे. चित्रावांनी ही सगळी व्यवस्था बघितली होती त्याची, आणि शिखरावर अनेक वेगवेगळ्या मूर्ती, सरळ सोंड असलेला गणपती आहे, अशी हाताची घडी घातलेले दत्त आपल्याला तिथं दिसतात. अत्यंत सुंदर कीर्तिमुख त्या काय म्हणूयात मंदिरामध्ये आपल्याला दिसतं. नगारखाना मोठा आहे, बाहेर शनी मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, तो मोठा महत्वाचा आणि अत्यंत जुना असलेला पिंपळाचा पार आहे. आणि समाधी आजूबाजूला समाधी तर बऱ्याच आहेत, म्हणजे अण्णासाहेब पटवर्धनांची समाधी आहे, केळकरांची समाधी आहे. आता केळकरांची समाधी खरं तर लोकांना कळत नाही, ते समाधी मंदिर आहे, ते मंदिर पण अशी समाधी आहे मोठी, आणि वरती ती पिंडी आहे. लोकांना ते शंकराचं मंदिरच वाटतं, आणि तिथं अजूनही तसंच लोक उतरतात. त्यांनी सांगितलंय की ही समाधी आहे, तरी लोकांना ते लक्षात येत नाही आपल्याकडं. दुसरं तुम्ही बघाल तर मी त्रिशुंड गणपतीचं मंदिर, ते सोमवार पेठेमध्ये मंदिर आहे. आम्ही त्याला पुण्यातलं वेरूळ असं म्हणतो, कारण अनेक शिल्प आहेत त्याच्यावर. प्लासीच्या लढाईचं, बक्सर, खरं तर बक्सरच्या लढाईचं शिल्प आहे त्यावर वेगवेगळं पुराणातल्या कथांची शिल्प आपल्याला तिथं दिसतात. तिथं गणपतीचे वेगवेगळे 3 सोंडांचा गणपती, त्यामुळे तो जास्त युनिक आहे. असं 3 सोंडांचा गणपतीची मूर्ती म्हणजे असं कसं? ते थोडं युनिक आहे, कुंडलिनीचं प्रतीक आहे. 2 सोंडा म्हणजे त्याच्या बाजूच्या 2 सोंडा म्हणजे इडा आणि पिंगला, आणि मधली सोंड आहे ती सुषुम्ना प्रतीक आहे, म्हणून त्या 2 बरोबर वेगवेगळ्या आहेत, आणि मधली सोंड बरोबर सरळ असते, आणि त्या मधल्या सोंडेमध्ये मुलाधाराच्या इकडे त्याने अमृत कलश पकडलाय, त्यामुळे ते त्याचं काय म्हणूयात मुलाधार स्थितोसी नित्यम आपण म्हणतो ना, की त्याचा वास मुलाधारापाशी आहे, त्यामुळे तो मुलाधाराच्या इथनं ते अमृतापासून तो सुषुम्ना सहस्त्रारापर्यंत जाते. असा तो 3 सोंडांचा गणपती आहे. अजून एक 3 सोंडांचा गणपती आहे नाना पेठेमध्ये, गंजीच्या मारुतीच्या मंदिरामध्ये तो 3 सोंडांचा गणपती अजून एक तुम्हाला दिसतो. पण हे मंदिर जास्त युनिक आहे, समाधी मंदिर आहे. गणपतीच्या मूर्तीच्या बरोबर खाली तळघरात समाधी आहे, त्यामुळे गणपतीवर ज्यावेळेस अभिषेक होतो त्याचं पाणी बरोबर खाली समाधीवरती. समाधी ही फक्त
काय म्हणूयात गुरुपौर्णिमेलाच ओपन होते. त्या एकाच दिवशी समाधीचं दर्शन घ्यायचं असतं, बाकीच्या समाधी पूर्ण बंद असते. तुम्ही मंदिरात दर्शन घेऊ शकतात, गणरायांचं दर्शन घेऊ शकतात. बरीच शिल्प आहे, म्हणजे बरीच म्हणजे जवळपास 2 ते 3 तास आम्हाला मंदिर समजवायला लागतात. त्याच्या एवढी शिल्प आहेत तिथं आणि त्याचा इतिहासही बराच मोठा आहे. दलपतगिरी गोसावी म्हणून आहे, त्यांची समाधी ती खालची आहे. मंदिर बांधलंय भीमगिरीजी गोसावींनी. 1754 साली ते मंदिर बांधलं. धायरी मधलं धारेश्वर मंदिर सुद्धा असं जुनं आहे. त्यावरूनच ते हा बरोबर, धारेश्वर म्हणून आहे, तेही फार युनिक आहे. जागृत मंदिर आहे. त्यानंतर मी म्हटलं जसं नागेश्वर मंदिराला तर गेलंच पाहिजे. कसबा गणपतीच्या समोर एक युनिक गणपती आहे, तो म्हणजे मांदार गणपती, त्रिगुणेश्वर मांदार गणपती. पुण्यात मांदार गणपती बरेच आहेत, म्हणजे 4-5च्या वर आहेत, पण त्यातल्या त्यात हा महत्वाचा गणपती कसब्याच्या समोरच आहे, म्हणून मी त्याच्याबद्दल सांगतो आहे. इस्लामपूरकर बुवा म्हणून एक कीर्तनकार होते आणि त्यांचं कीर्तन चालू असताना त्यांना दृष्टांत झाला की कसबा गणपतीच्या समोरच्या वाड्यामध्ये मी आहे, मांदार वृक्षाच्या मुळात मी आहे, तर मला तिथनं बाहेर काढा. आणि त्यावेळेस वीज पडली त्या झाडावर, ते झाड पडलं आणि ती मूर्ती आली. त्या मूर्तीला लेपन करून आता व्यवस्थित ती ठेवलेली आहे. म्हणजे स्वयंभू मूर्ती, स्वयंभू त्रिगुणेश्वर मांदारा गणपती असं त्याचं नाव आहे. पुण्यात आणखीन 2-3 ठिकाणी ती अशाच मांदार गणपती. मागच्या बाजूला गणपती बघायला पेशवे गणपती म्हणून प्रसिद्ध आपल्याला दिसतो. दगडूशेठ हलवाई गणपती आहे पुढं, किंवा तिथंच तुम्ही बघाल तर भाऊसाहेब रंगारींचा गणपती आहे. भाऊसाहेब रंगारींचा वाडाही अत्यंत वेगळा आहे, क्रांतिकारकांचा वाडा म्हणून तो प्रसिद्ध आहे. तिथेही खरं तर तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल. पर्वतीची मंदिरं युनिक आहेत, मराठा शैलीतलीच आहेत. म्हणजे पर्वतीवरचं कार्तिक स्वामींचं मंदिर अत्यंत सुंदर आहे. दुसऱ्या आपल्या राघवा दादांनी बांधलेलं मंदिर आहे ते. देवदेवेश्वराचं मंदिर आहे. पंचायतन मंदिर आहे. पंचायतन म्हणजे मध्यभागी शिव आहे आणि बाजूला मग विष्णू, सूर्य, गणपती आणि देवी अशा या 4 मूर्ती असतात. बरं, तिथली मूर्ती अशी आहे की तो शिव स्वतः बसले आणि मांडीवर गणपती आणि पार्वती अशी ती सगळी रचना ते मूर्ती तशी केली आहे. त्यामुळे ते पण युनिक एक मंदिर आहे. सोमेश्वर मंदिर आपलं पाषाणचं, तेही फार युनिक आहे. जिजाऊ साहेबांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. कसबा गणपतीचा पण जीर्णोद्धार महाराजांनीच केला, महाराजांनी जिजाऊ साहेबांनी केला. मी म्हटलं असं तांबटाळी मधलं कालिका मातेचं मंदिर आहे, ते युनिक आहे. खरं तर कालिका मातेची त्वष्टा कासार समाजाची जेवढी मंदिर आहे ती पण खरं तर आवर्जून भेट देण्यासारखी आहे. जुना काळ भैरव मंदिर आहे, नवा काळ भैरव मंदिर आहे. त्यानंतर तुम्ही गेलात म्हात्रेपुलाच्या इथं काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि तो काळभैरवनाथाच्या बरोबर जोगेश्वरी बटुक भैरव सुद्धा आहे. नवा काळभैरव मंदिरामध्ये तो घोड्यावर बसलेला काळभैरव आपल्याला दिसतो, जी की आणखीन युनिक मूर्ती आहे. देवीच्या मूर्ती बघायचं झालं तर आणि युनिक मंदिर बघायचं झालं तर तांबडी जोगेश्वरी पुण्याची ग्रामदेवता आहे. पिवळी जोगेश्वरी म्हणून आहेत, काळी जोगेश्वरी सुद्धा मंदिर आहे. अशा अनेक देवता. आताच एक उल्लेख केला पिवळ्या जोगेश्वरीचा. हो. सो मी आधी एकदा ऐकलं होतं की ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी त्या देवीची प्रार्थना करता येते, बरोबर? हो. असं सांगितलं होतं त्याच्याबद्दल. असं मानलं जातं आणि तिथं करतातही लोक तसं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की तिथं एकदाच तांदूळ वाहिलं की ते होतं, नुसतं तांदूळ वाहिल्याने लग्न होत नाही, तर त्याच्यासाठी व्रत आहे. तिथं बाहेर तुम्ही जर त्या मंदिरात गेलात तर तिथं ते सगळं व्रत लिहिलेलं आहे. आता मी ते काही प्रयत्न करून बघितलेला नाहीये, तर ज्याला ते बळ आलं असेल त्याने सांगावं, पण असं मानलं जातं. सो ओरल हिस्ट्री आहे, त्यामुळे मी ते मांडायचा प्रयत्न करतोच. सो अशा अनेक गुडघे मोडी माता म्हणून पुढं आहे. त्याच्याच पुढे तुम्ही गेला तर दशमुखी माता आहे, 10 मुख असलेली माता आहे. सो असे अनेक वेगवेगळे छोट्या अगदी मंदिरं, म्हणजे गुडघे मोडी मातेचं अगदी मंदिर छोट्या मंदिरापासून मी म्हटलं असं मोठा कॉम्प्लेक्स बघायचा झाला तर पर्वती किंवा ओंकारेश्वर हा मोठा कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सुद्धा जो भाग नाहीये ते म्हणजे अंतर्गत प्रदक्षिणा असणं, ते ओंकारेश्वरला आहे. त्यामुळं ते मंदिर आणखीन युनिक होतं. सो अशी ही मंदिरांची रचना आहे. मराठाकालीन मंदिरांची जास्त आपल्याकडं मंदिरं आपल्याला दिसतात की त्याचा कळस थोडासा डोम स्टाईल मध्ये असतो, डोम असतात. तो मराठा पिरियड मध्ये सगळी मंदिर बांधलेली मंदिर. सो इतक्या सुंदर मंदिरांचा आपल्याला इतिहास लाभलेला आहे, तर यातलं असं कोणतं मंदिर आहे का
जे खूप छान युनिक आहे, बट त्याचा विसर पडलाय आता, जास्त तिकडे म्हणजे दुर्लक्ष झालंय आपल्या पिढीचं. कारण आपण तीच मंदिरं जास्त पाहिली जातो जी पाहायला सुंदर आहेत, जिथे छान फोटो काढले जातात किंवा जी जास्त प्रसिद्ध बरोबर. झालेली आहेत. खरं तर असं नाहीये. म्हणजे पुण्यातलं एक गोष्ट आहे की सतत मंदिरामध्ये वर्दळ असते कुठल्या ना कुठल्या तरी. अगदीच बघायला गेलं किंवा असं तर एखादं मंदिर जे पुण्यात राहणाऱ्यांनी आवर्जून पाहिलं पाहिजे, जे जास्त पाहिलं नाही जात. तुला सगळीच मंदिरं म्हणजे माझ्यासाठी हे खूप कठीण असतं असं सांगणं. पण माझ्या आवडतीचं मंदिर, अगदी वैयक्तिक आवडीचं, प्रत्येक वेगवेगळ्या देवाचं म्हणायचं झालं तर त्रिशुंड गणपतीच्या मागच्या बाजूला जे शिव मंदिर आहे, ते त्या शिव मंदिरात मी जात असतो. अनेक वेळेला मी त्या शिव मंदिरामध्ये जात असतो. ओंकारेश्वरला मी स्वतः जातो. नातू वाड्यामधलं नातूंचं जे शिव मंदिर आहे ते माझं अत्यंत प्रिय शिव मंदिर आहे. ते मंदिर आजही तुम्ही गेलात तर अत्यंत स्वच्छ असतं नातू बागेमध्ये. नातू त्यांचं सगळं कार्यभार ते बघतात. शिवरात्रीला तुम्ही DSK विश्व जे आहे, अप्पा बळवंत चौकातलं जे आहे, तिथून त्याचा रस्ता आहे. परिसर अत्यंत शांत, रमणीय परिसर आहे तिथला. मी म्हटलं असं शांतता असते. सभामंडप, लाकडी सभामंडप आहे, अत्यंत मोठा असा त्याचा सभामंडप आहे. आणि पुढचा भाग हा दगडी आहे. म्हणजे जसं तुम्हाला खुन्या मुरलीधराचं दिसतं की सगळा तो दगडी भाग आहे आणि पुढचा लाकडी, तसाच याचा सुद्धा भाग आहे. आणि आतमध्ये शंकराची जी पिंडी आहे ती अत्यंत सुंदर. म्हणजे तुम्ही नुसतं त्या अंतराळात पायऱ्या चढून जरी बसलात तरी सुद्धा तुम्हाला फार फ्रेश वाटतं, शांत वाटतं. सो नातूंचं शिव मंदिर हे माझ्यासाठी तरी एक आवडीचं आणि लाडकं ठिकाण आहे. गणपतीचं बघायला गेलं तर गुपचूप गणपती मंदिर जे आहे, गुपचूप वरद गणपती मंदिर जे आहे, तिथं मी आवर्जून जात असतो. निदान चतुर्थीला तरी जातो. त्याचबरोबर सारसबागेच्या गणपतीलाही जातो. त्रिशुंड तर आता कॉमन झालंय माझं जाणं. बघितलं गणपतीला आधी तळ्यातला गणपती, ते सगळं कृत्रिम तळं होतं, त्यामुळे तो तळ्यातला गणपती होता. तिथं मी जातो. त्याच्या समोरच उभा गणपती आहे. त्या उभ्या गणपतीला म्हणजे सारसबागेच्या मंदिराच्या समोर, तिथं मी त्या उभ्या गणपतीला जातो. तो एक सुंदर आहे. त्यानंतर कसबा गणपतीला जातो. पण मॅक्सिमम वेळेला आपण एक मंदिर निवडावं जिथं आपण जाऊ शकतोय, शांतपणे बसू शकतोय, तर मी गुपचूप गणपतीला जातो. विष्णू मंदिर, बेलबाग विष्णू मंदिर आहे. या विष्णू मंदिरात मी नेहमी जात असतो. त्यानंतर राम मंदिर जर बघायला गेलं तर तुळशीबाग राम मंदिरात जातो. नवा विष्णू मंदिर सुद्धा आहे, सार्वजनिक काकांनी बांधलेलं मंदिर आहे ब्रिटिश काळातलं, त्यामुळे त्या मंदिरातही मी बऱ्याच वेळेस गेलेलो आहे. देवींची तर मंदिरं मी सांगितलीच. रामाचं मंदिर सांगितलं, कृष्णाचं खुन्या मुरलीधर मंदिर आहे. रामाचं आणखीन एक आहे, नागेश्वर मंदिराच्या शेजारी रामाचं मंदिर आहे. मला आता जेवढी आठवत आहेत तेवढी मी तुम्हाला आता सांगतोय. यामध्ये कुठलंही मंदिर वरखाली असं मला सांगायचं नाही. देवीचं तुम्ही तळजाई देवी बघा, पद्मावती बघा, पर्वती म्हणजे पर्वताई देवी मंदिर आहे. सो अशी बरीच मंदिरं आहे. हनुमान मंदिरं बघायची झाली तर असंख्य आहेत खरं तर. म्हणजे त्यांची नावं अगदी युनिक आहे. ते जर त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर वेगळा पॉडकास्ट घ्यायला लागतो, इतकी त्याची मंदिरं आहेत. सो ही पुणे शहरातली सगळी मंदिरं आहेत. हे झालं खूप छान पुण्याबद्दल. बट आपण जिथे आता आहोत तर पिंपरी चिंचवड मध्ये असं जवळचं एखादं छान मंदिर आहे का जे तुम्हाला सांगायचे? 2 मंदिरांमध्ये मी नेहमी जात असतो चिंचवडमध्ये आलो तर. पहिलं आहे मोरया गोसावींचं गणेश मंदिर, समाधी आणि त्यांचं मंदिर. कारण मला तिथं प्रचंड शांत वाटतं. तिथं मोरयाचं स्वतः स्थान आहे, स्वयंभू मोरया आहे तिथे. मोरया गोसावींनी जी तपश्चर्या केली आहे, मी असं मानतो की त्या सगळ्याचं तपश्चर्याचं बल त्या मंदिराच्या आजूबाजूला आहे. ते जाणवतं आपल्याला. ऐतिहासिक दृष्टीने तो सुंदर वाडा आहे. वाड्यातलं मंदिरही सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह याच पद्धतीने बांधलेलं मंदिर आहे. मी स्वयंभू म्हटलो. स्वयंभू म्हणजे तांदळा स्वरूप असतो, म्हणजे अनघड दगड असतो. सो मूर्तीचे जे 2 भाग म्हणतो आपण, एक म्हणजे जी घडवलेली मूर्ती असते ज्याला शस्त्रांचा स्पर्श होतो, आणि दुसरी मूर्ती असते ती म्हणजे अनघड, ज्यामध्ये आणि ती घडवी मूर्ती आपण प्राणप्रतिष्ठा करतो. अनघड म्हणजे साक्षात देवाने त्याच्यामध्ये प्रवेशच केलेला असतो. ह्याला आपण म्हणतो अनघड आणि स्वयंभू.
सो तो स्वयंभू गणपती तिथं आहे, आपल्याला दिसतो. सो ते एक मंदिर. आणि दुसरं म्हणजे चिंचवड आणि त्या आकुर्डीच्या इथलं भवानी मातेचं मंदिर. तेही अत्यंत जुनं मंदिर आहे, ज्यामध्ये खरं तर काळभोरांचं ते मंदिर आहे. मी नवरात्रीत त्या मंदिरात येत असतो. ही 2 मंदिरं तर आवर्जून चिंचवडकरांनी बघितलीच पाहिजे अशी आहे. अगदीच. आणि आणखीच एक आपल्या पुण्याच्या जवळ एक सुंदर मंदिर आहे ज्याची दंतकथा पण आहे, भुलेश्वर नावाचं. तिथं सासवडच्या इथलं. हो. सो म्हणजे दंत- महादेवाला तिथे येऊन भूल पडली होती असं ऐकण्यात येतं. सो भूल पडली म्हणजे त्याला भुलवलं गेलं. काय म्हणूयात, सारीपाट खेळताना तो इथं आला, हरला आणि इथं आला. आणि मग पार्वती देवींना असं झालं की आता इतके दिवस भगवान शंकर नाही म्हटल्यावर त्यांनी भिल्लिणीचं रूप घेतलं आणि त्यांच्या याच्यावर ते भुलले, म्हणून ते भुलेश्वर. पण भुलेश्वर हे मंदिर तसं बरंच जुनं आहे. काही जण म्हणतात ते चालुक्यकालीन आहे, काही जण म्हणतात ते यादवकालीन आहे. या मंदिरामध्ये तर पुन्हा इतकी शिल्प आहेत की म्हणजे डोळे दुखायला लागतात. कुठं कुठं बघावं, इतके सुंदर खांब आहेत. एक एक शिल्प बघायला तुम्हाला 1-1 ते 2-2 मिनिटं लागतात. मी एक शिल्प म्हणतोय, शिल्पपट बघायला म्हणजे किती वेळ लागेल तो विचार करा. कारण मी म्हटलं ना की प्रत्येक एखाद्या मंदिरावर म्हणजे भुलेश्वरवरही 1-1.5 तासाचा पॉडकास्ट होऊ शकतो. एवढं मोठं भुलेश्वर आहे. किंवा पुण्यातल्या प्रत्येक मंदिरावर निदान 20-20, 30-30 मिनिटं बोलता येईल. आज आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळं आपल्याला प्रत्येक मंदिराबद्दल बोलता येत नाही, म्हणून मी अगदी टिकमार्क दाखवतोय की हे आहे, हे आहे. आता तुम्ही पुण्याच्या गणपती मंदिरांबद्दल इतकं छान सांगितलं. पुणे जर फिरायला सुरुवात केली तर कोणते टॉप 3 किंवा 5 प्लेसेस तुम्ही सांगाल जे पुण्यामध्ये पाहिले गेले पाहिजेत? लाल महाल बघा, त्यानंतर कसबा गणपती बघा, जोगेश्वरी बघा, त्यानंतर आपलं शनिवार वाडा बघा, त्यानंतर पर्वतीला जाऊन या, केसरीवाडा आहे, भिडेवाडा आहे. भिडेवाडा आता तयार होतोय. महात्मा फुलेंचा वाडा आहे, त्याला जाऊन या. सावरकरांची खोली आहे. क्रांतिकारकांच्या ह्याच्यात जर बघायचं असेल तर अगदी आपण चला पहिल्यापासून मंदिरच जर बघायचे असतील टॉप 3 तर गणपतीचं मंदिर पण आणि जागा पण. हा, मग सगळ्याच एकत्रच सांगतो कारण असं मला करताच येत नाही. सो मंदिरं बघायची असतील तर गणपतीचं मंदिर आहे, जोगेश्वरीचं मंदिर आहे, त्यानंतर आपलं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे, पर्वतीची मंदिरं आहे. त्यानंतर पाताळेश्वर लेणी आहे, त्रिशुंड गणपती आहे, नागेश्वर मंदिर आहे. ही सगळी मंदिरं बघा. शिवकाळामधलं जर बघायचं असेल तर सोमेश्वराला जाऊन या, पाषाणचा. लाल महालामध्ये काही एखाद तास जाऊन या. त्यानंतर सिंहगडावर जाऊन या. सिंहगड अत्यंत महत्वाचा आहे. पुण्याच्या आजूबाजूला किल्लेही बरेच आहेत, राजगड आहे, तोरणा आहे, तिथंही जाऊन या. शिवकाळानंतर येतो तो पुण्याचा जो पेशवे काळामध्ये, त्यामध्ये तुम्ही शनिवार वाडा जा, पर्वती जा, तुम्ही काय म्हणूयात पेशवेकालीन म्युझियम्स बघा. पेशवे ह्याच्यावरचं पर्वतीवरचं तुम्ही पेशव्यांचं म्युझियम बघून या. आणि ब्रिटिश काळामध्ये तर केसरीवाडा, भिडेवाडा, फुलेंचा वाडा, त्यानंतर वासुदेव बळवंत फडक्यांचा वाडा, जोशीवाडा जिथं लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे तो बघा. शितोळे वाडा बघा. गणपतीत गेलात तर मुजुमदार वाड्यात गणपतीला दर्शन घेऊन या. त्यानंतर इकडं म्हटलं फर्ग्युसनला गेलात तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली बघून या, विंचुरकर वाडा बघून या. असे सगळे वाडे तुम्ही ब्रिटिश काळामध्ये बघू शकतात. मंडई, ब्रिटिश काळाचं आर्किटेक्चर बघायचं असेल तर मंडई बघून या, म्हणजे क्रांतिकारकांसाठीच. आणि नंतरच्या काळामध्ये तर जेवढी म्युझियम आहेत तेवढी म्युझियम बघितलीच पाहिजे. 3 तर महत्वाची आहेतच, ती बघायची. सो पुण्याचा इतका छान जो इतिहास आहे तो ऍक्च्युअल डॉक्युमेंटेड इतिहास किती आहे आणि किती आपण जसं म्हटलं की मिथ किंवा एक्झॅजरेट करून सांगितलेला आहे? इतिहासकार मॅक्सिमम नाही, एक तर मी इतिहासकार नाही, मी इतिहास अभ्यासक आहे. अभ्यासक म्हणून काय सांगा? मॅक्सिमम डॉक्युमेंटेड आहे आपल्याकडे इतिहास हा. बरेच लोक त्यावर काम आहेत. आधी ही खूप मोठी कामं पुण्यातल्या इतिहासावर झालेली आहेत. त्यामुळे हा मॅक्सिमम इतिहास हा डॉक्युमेंटेड इतिहास आहे. इतिहासाला आता आपण असं म्हणतो की कागद असेल तर तो इतिहास आहे. अशी काही ठिकाणं आहेत ज्याचा कागदावर काही मिळत नाही, सो ओरल ट्रेडिशनने असं सांगितलं जातं, असाच इतिहासकार मांडतात
आणि तसंच ते लिहितातही. त्यामुळं इतिहास डॉक्युमेंटेड म्हटला तर जवळपास सगळा इतिहास आपल्याकडे डॉक्युमेंट करून ठेवलाय वेगवेगळ्या विषयांवर. सो असं आहे. आणि आपल्या सांगण्यात जो खूपदा आलेला आपला कसबा गणपती, हो. सो तर त्याच्या मागचं जे आहे तर मग तो रिलिजियस जास्त इम्पॉर्टंट आहे की पॉलिटिकल जास्त इम्पॉर्टंट? पॉलिटिकल बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. तो रिलिजियस अंगानेच जीर्णोद्धार केलेला आहे. पुढं त्याला काय म्हणूयात त्याला आमंत्रण दिल्याशिवाय आजही पुण्यामधलं कुठलंच महत्वाचं कार्य पुणेकर करत नाहीत. ह्यामध्येच रिलिजन मोठ्या प्रमाणात येतं. पेशव्यांच्या काळातही तसंच आहे. वीरांच्या म्हणजे जेवढे वीर होते तेही त्याचं दर्शनच घेत होते. आजही मी किती वेळा कसब्याला गेलो तरी कोणाचे तरी लग्न, कोणाची तरी मुंज, कोणाचं तरी आणखीन काहीतरी त्याला पत्रिका वाचून दाखवत असतात. ही पद्धत अजूनही कसबा गणपती येते की पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत त्याला ती पत्रिका वाचून दाखवायची आणि त्याला घरी बोलवायचं, म्हणजे त्या कार्यक्रमात घरी बोलवायचं. हे अजूनही होतं. पॉलिटिकल तर तो जय देतो म्हणून तो जयती गजानन आहे म्हणून तो त्याची पूजा त्याही अंगाने केली जाते. हे बघा, इतिहास म्हटला की त्यामध्ये पॉलिटिकल म्हणजे राज्यकारण येतं. राजकारण नाही म्हणत आहे मी, पॉलिटिकल त्याला राज्य वाढवण्याचा काळ म्हणतोय ज्यामध्ये. सो राज्यकारण येतं आणि त्यामध्ये धार्मिकता पण येते. सो ह्या इतिहासामध्ये ते दोन्हीचं मिश्रण असलेलं गणपती मंदिर आहे. सो आता काही मी क्विक क्वेश्चन विचारेन ज्याचं तुम्ही उत्तर देऊ शकता. ओल्ड पुण्याचं कल्चर जपलं जातंय की नुसतं ब्रँडिंग होत आहे? ओल्ड पुण्याचं कल्चर जपलं जातंय. मॉडर्न पुणे ते आपली हिस्टॉरिकल जी आयडेंटिटी आहे, सो ते कसं एकत्र येत आहे? मॉडर्न पुणे म्हणजे जर बघायला गेलं तर इमारती असं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज इमारती जर बघितलं तर तसं ते जवळ येत नाही, येऊच शकत नाही. कारण आपण वाडे टू इमारती अशी तुलना करतो तर ते येणार नाही. पण मॉडर्न माणसं आणि पुण्याच्या पद्धती, पुण्याची संस्कृती ही अजूनही टिकून आहे. अजूनही मॉडर्न पुणेकर पुण्याची जी जुनी संस्कृती आहे त्याच नुसार करतात. आजही 1 जानेवारी इंग्रजी साल असू दे किंवा हिंदू साल असू दे, आपला गुढीपाडवा असू दे, कायम कसबा गणपती आणि आता दगडूशेठ हलवाई गणपती या दोघांचं दर्शन आणि तांबडी जोगेश्वरी ग्रामदेवताचं दर्शन घेता मग ते आता पेठेतनं बाणेरला राहायला गेले असतील किंवा डायरेक्ट बाणेरलाच बाहेरनं राहायला आले असतील, ते हे घेतल्याशिवाय त्यांच्या वर्षाची सुरुवात करत नाही. सो मॉडर्न हे मी आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या सांगतोय, पण आजही बाणेरचा माणूस, मी एक्स्ट्रीम पॉइंट सांगतोय, बाणेर बावधनचा माणूस सुद्धा शनिवार वाडा बघायला येतो, लाल महाल बघायला येतो, 3-4 तास लाल महालामध्ये थांबतो, भारावून जातो. तो पेशवेकालीन बघतो, शिवकालीन बघतो, त्यानंतर यादवकालीन मंदिर म्हणजे नागेश्वर बघतो आणि 8व्या शतकातलं तो पाताळेश्वर लेणं सुद्धा बघायला येतो. सो मॉडर्न आणि ओल्ड पुणे हे मॉडर्न पुणेकर नक्कीच जपतो. आणि तुम्ही हिस्ट्रीचे अभ्यासक आहे तर तुम्हाला असं कधी जाणवलं किंवा हिस्ट्री लिहिणारे बायस असतात? कधीच नसतात. असं बायस, पुण्याची बायस हिस्ट्री लिहिताच येत नाही कधीच. काय असतं हिस्ट्रीमध्ये जसे आपल्याला पुरावे सापडतात त्यानुसार, त्याच्या आकलनानुसार आपण इतिहास मांडत असतो. सोप्या भाषेत अगदी सांगू का, हे बायसपणा असं जे आपण म्हणतो ना, हा अनेक ठिकाणी फिजिक्स किंवा अशा याच्यामध्ये येतो की त्याला जसं आकलन होतं तसा तो फिजिक्स लिहितो, तसंच इतिहासामध्ये होतं. पण मी इथं ठामपणे सांगतो की काही वेळेला खरोखरच बायस इतिहास लिहिला जातो, हेही तितकंच खरं आहे. पण प्रयत्न, इतिहासाचा अभ्यासक जो असतो, मूळ अभ्यासक, योग्य अभ्यासक, तो बायस न होता इतिहास मांडत असतो. आणखी एक क्वेश्चन मला विचारायचं आहे, आपण आपली हिस्ट्री सेलिब्रेट करतो की सिलेक्टिव्ह करतो? आपण आपली महाराष्ट्री लोक हिस्ट्री सेलिब्रेट करतो आणि ती सेलिब्रेट करण्यासाठी दिवस सिलेक्ट करतो, असं मी म्हणेन. तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला अशी काही इतिहासाची पुस्तकं मिळाली आहेत का ज्याच्यातनं इतिहास खूप छान रंजक पद्धतीने मांडताय, किंवा तुमच्या आवडीची अशी इतिहासाची पुस्तकं कोणती आहेत? पुण्याच्या इतिहासाची बघायची फक्त असं जर बघूयात तर हरवलेले पुणे नावाचं पुस्तक आहे.
अविनाश सोवनी सरांचं. त्यानंतर एक महत्वाचं प्रके घाणेकरांचं पुस्तक आहे मुठे काठचे पुणे म्हणून. भोसले म्हणून आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे सफर जुन्या पुण्याची. माझा मित्र आहे सुप्रसाद पुराणिक, म्हणजे त्याच्या आधीची पुस्तकं मला आठवत नाही म्हणून मी ते हे करत नाही. सुप्रसाद पुराणिकच्या नावामागे दडलंय काय, पुण्याची समृद्ध बुधवार पेठ, कसबा, आता येणारा आगामी पुस्तक आहे त्याचं कसबा पेठ, ही पुस्तकं उत्तम आहे. माझा मित्र आहे शंतनू परांजपे, त्याने वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं दिली, तेही मी बघतो. महाराष्ट्राचा अभ्यास करायचा असेल तर गो ब देगलूरकरांचं प्राचीन महाराष्ट्र म्हणून पुस्तक आहे, त्याचा महाराष्ट्राचा इतिहास त्यामध्ये येतो. मोरवंचीकर सरांचं सुद्धा RS मोरवंचीकर सर यांचं सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासावर, प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासावर पुस्तक आहे. आणि महाराजांच्या पुस्तकांवर तर प्रत्येक जण व्हिडिओ करतोच. अगदी तुम्हाला सोप्या भाषेत वाचायचं असेल तर विजयराव देशमुखांचं पुस्तक आहे 2 भागात, शककर्ते शिवराय म्हणून पुस्तक आहे. बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती पुस्तक आहे. निनादजी बेडेकरांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी छोटं पुस्तक तयार केलेलं आहे, तेही सुंदर आहे. केदार फाळकेंचं पुस्तक राजा शिवाजी, राजा शिवछत्रपती असंच एक पुस्तक आहे. आता अभ्यासच करायचा असेल तर गजानन भास्कर मेहेंदळ्यांचं राजा शिवछत्रपती नावाचे 2 खंड आहेत, किंवा इंग्रजीमध्ये शिवाजी अँड हिज टाइम्स म्हणून आहे. या पुस्तकांना तोडच नाहीये, म्हणजे तुम्हाला ते वाचावेच लागतात. तर ही पुस्तकं मी सुद्धा वाचतो, माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहे. कसं आहे, ते एका पुस्तकाबद्दल सांगितलं की आता कॅमेरा बंद झाला की मला परत दुसरं पुस्तक आठवतं. अशी अनेक पुस्तकं आहे, कारण इतिहास हा रेफरन्स बघून करायला लागतो. सो अशी बरीच आहेत जी मला वाचायला आवडतात. पुण्यातली लोक खूप छान चोखंदळ आहेत असं म्हणतो आपण. येस. सो नाटकांचा पण पुण्याला खूप छान इतिहास आहे, आणि असं म्हटलंही जायचं ना की जे नाटक पुण्यात चालतं ते मग कुठेही चालतं. बरोबर. सो आत्ताच आपलं जे भरतनाट्य मंदिर आहे, सो त्याचा वर्धापन झाला. सो तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? पुण्याची लोक त्यांची नाटकांबदली जी निवड आहे ती, आणि तो एक त्यांचा वेगळा रसिकपणा पुण्यातल्या लोकांचा खूप मोठा आहे. जर पुण्यातले लोक रसिक नसते तर बालगंधर्वांसारखा एक महान नट तयार झाला नसता. अगदीच. पुण्याच्या रसिकांचं प्रेम मिळालं म्हणून बालगंधर्वांसारखा नट हा वर येऊ शकतो. पुण्याच्या रसिकांचं प्रेम मिळालं म्हणून एवढी सगळी नाट्यगृह वाढू शकतात. पुण्यातल्या रसिकांचं प्रेम मिळालं आणि त्याला वरती धरलं म्हणून अगदी राम गणेश गडकऱ्यांपासून अनेक सुंदर नाटककार ज्यांनी खूप मोठी नाटकं लिहिलेली आहेत. ही एकच प्याला सारखं किती महत्वाचं नाटक आहे. नटसम्राट सारखी नाटकं ही पुण्यामध्ये तयार होतात. ललित कला केंद्रासारखं मोठं केंद्र पुण्यात उभं राहतं. FTII सारखं मोठी इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये उभी राहते. आर्काईव्ह सारखं मोठं, फिल्म आर्काईव्ह सारखं मोठं ठिकाण पुण्यामध्ये उभं राहतं. FTII सारखी PIF सारखी मोठी फिल्म फेस्टिवल पुण्यामध्ये सुरू होतं. जर पुणेकरांमध्ये ती ताकद नसती तर हे काही उभं राहिलं नसतं. खूप मोठे नट पुण्यात तयार झालेत. म्हणजे तुम्ही काय म्हणत, कधीतरी जुनं पुणे जे आपण म्हणतो ना, म्हणजे ब्रिटिशकालीन पुणे, ज्यावेळेस ही संगीत नाटकं तयार होत होती त्यावेळेसची वर्णनं वाचा, काय सुंदर आहेत. अगदी नटून थटून लोक जात होते नाटकांना. मग ते संगीत सौभद्र असेल किंवा काय. आणि रसिकांचं कसं आहे, रसिक जर आवडलं तर डोक्यावर उचलतात आणि नाही आवडलं तर पाडत नाहीत, पण तुम्हाला सांगतात की हे चुकलंय. पुण्यातला रसिक, माझं असं मत आहे, मी स्वतः नाटकात काम केलं, की तो पाडत नाही. तर तो तुम्हाला चूक आहे ते चूक सांगतो, हे चुकलं बरं का, हे असं गरजेचं नाही. वेळेस मुंबईचा रसिक जो आहे तो मुंबईचा रसिक तुम्हाला सतत एक पुश देत राहतो की नाही कर, बरोबर आहे, चांगलं करतोय. पण त्याचं आहे की ही चूक सुधार बरं का, नाही तर मग पुढे जाऊन धोका आहे. तर सुधारतो माणूस. पुण्यामध्ये एक विशेषण म्हणजे गाजलेल्या आपल्या पुणेरी पाट्या. सो त्याचा कसा उल्लेख कराल तू? पुण्यातील पाट्या का गाजल्या मला कळत नाही. कारण पुणेरी पाट्या हे म्हणजे समोरच्याला मला कमीत कमी शब्दात एखादी गोष्ट सांगायची आहे, आणि ते पण मला कशाला प्रत्येक वेळेस सांगायला लागेल यासाठी तयार केलेली ते माहिती फलक आहेत असं मी म्हणतो.
आता 1 ते 4 जर मी झोपत असेल आणि मला नकोय डिस्टर्बन्स, आज तुम्ही त्या हॉटेलमध्ये गेल्यावर डू नॉट डिस्टर्बचे हे लावतातच की नाही, हो. तो हुक लावतातच की नाही. हो हाच जर हुक आमच्या पुणेकरांनी बाहेर लावला आणि सांगितलं की 1 ते 4 कृपया बेल वाजवू नये, आम्ही झोपतो, तर ह्यात अपमान कुठे आला? उगाच काय झालंय माहिती का, ती पाटी पुणेकर लिहिताना ते योग्यच भाषेत लिहितो, वाचणारा माणूस असं वाटतं की ते उद्धटपणाने. तर त्या आता मी जर 3दा सांगतोय की समोर माझ्या दारासमोर गाडी लावायची नाही, गाडी लावू नका, आम्हाला यायला जायला त्रास होतो. 3दा 4दा ऐकलं नाही तर तो माणूस तिथं लिहितो, कृपया गाडी लावू नये, नाहीतर गाडीची हवा सोडली जाईल. हे तुमच्या फायद्यासाठी असतं, त्याला त्यातनं काही मिळणार नाहीये. तुमच्या गाडीची हवा जर निघू जायची नसेल तर तिथं गाडी लावू नका. ते अत्यंत सरळ भाषेत त्याला ते माहिती फलक आहेत. असं गोड भाषेतला परखडपणा तो. परखडपणा पण नाहीये, तो अत्यंत शांतता. आज दूध नको, तर दुधावरनं किती जण म्हणतात आज दूध नको, परवा हवे आहे. अरे आहे नाही अशी पाटी असते, घरी आहे घरी नाहीये. समोरच्या माणसाला त्रास पडू नये यासाठी जर एखादा माणूस काम करत असेल तर त्याला लोक उद्धटपणा म्हणतात. आता काय करायचं हे, कारण पुणेरी पाटी हा उद्धट आहे असं बाहेरचेच लोक म्हणतात. पुणेकर कधीच त्या पाट्या बघून अरे हा फारच उद्धटपणा आहे असं म्हणत नाही. त्यामुळे त्या पुणेरी पाट्या अत्यंत छान आणि ती पुण्याची एक ओळख पण आहे. अजूनही पुणेरी पाट्या टिकून आहेत, अजूनही अनेक दुकानांमध्येही पुणेरी पाट्या लावल्या जातात. पुन्हा पुणेरी पाट्या ह्या या पद्धतीत मोठ्या झाल्यामुळे ते एक हेरिटेजचा भाग आहे. म्हणजे माझं आवाहन असतं माझ्या मित्रांचं की जिथं पुणेरी पाट्या आहेत तर त्या राहू द्याव्या, त्या काढू नका. खरंच उद्धट लोकं आवर्जून बघायला जातात पुणेरी पाट्या. बघायला जातो. हो, म्हणजे आता त्याचं वेगळंच कारण आहे. काय नील फलक बघा, पुणेरी पाटा का बघताय असं होतं. सो खूप छान सर, आज इतकी सुंदर माहिती दिलीत. खूप साऱ्या गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या. पुण्याजवळ पुण्यात राहून सुद्धा खूप छान मंदिरं आणि माहिती आम्हाला कळली. सो खूप खूप धन्यवाद भारी लोकांवर आल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.